नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलंय। गेली 10 वर्ष सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झालाय। या विजयानंतर सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली। भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा, निर्णय यांचा आणि विकास कामांचा हा विजय आहे। दिल्लीतील निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाच्या आसेतू हिमाचल विजयाची आणि संपूर्ण देशाची विकासाकडे सुरू असलेली घोडदौड अधिकच अधोरेखित झाली आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे कल लक्षात येऊ लागताच कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयासमोर गर्दी जमली। सर्वजण प्रचंड उत्साहात होते। पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दरम्यान सांगली शहरासह जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, सिद्धार्थ गाडगीळ, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश तात्या बिर्जे, माजी महापौर संगीताताई खोत, माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत, भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, सरचिटणीस केदार खाडेलकर, सुभाष गडदे, अभिजित मिराजदार, श्रीकांत तात्या शिंदे, प्रशांत गौडांचे, अमित देसाई, रणजित सावंत, प्रशांत गौडाजे, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, अभिजित मिराजदार, श्रीकांत तात्या शिंदे, प्रशांत गौडाजे, अमित देसाई, रणजित सावंत, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, डॉक्टर भालचंद्र साठे, मकरंद महामुलकर, सुनील जाधव, सुजित कटे, गणपती साळुंखे, गौस पठाण, सुजित राऊत, निलेश निकम, कुणाल संकपाळ, प्रदेश सचिव प्रदीप कांबळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज सकाळपासून दिल्लीचा निकाल आपण सर्वजण बघतो आहोत। 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमतानं सत्ता मिळालेली आहे। यापुढं दिल्लीमध्ये डबल इंजिन सरकार आहे आणि या प्रमाणात दिल्लीची यापुढं प्रगती करत जाईल भारतीय जनता पार्टी, एवढी आम्हाला खात्री आहे। आणि दिल्लीच्या जनतेचे मी आभार मानतो की भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता दिल्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। आज आपण इथे या ठिकाणी काय केलं? आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला, फटाके फोडले आणि मोदीजींचा आणि भारतीय जनता पार्टीचा जय जयकार केला।